सांगली येथील काँग्रेस भवनमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित विभागाचा प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्हा काँग्रेस अनुसूचित विभागाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीस शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेश नाईक, प्रदेश सचिव रवींद्र कोलप, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, जिल्हा सरचिटणीस विक्रम कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। बैठकीत मार्गदर्शन करताना अनिरुद्ध वनकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख केला। संविधानाच्या माध्यमातून देशातील सर्व घटकांना न्याय मिळावा हा बाबासाहेबांचा उद्देश होता, असं सांगत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी हे शेतकरी, कामगार, बेरोजगार युवक आणि लघु व्यावसायिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करत असल्याचं नमूद केलं। देशातील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या विविध संघटना अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। आगामी काळात गावागावात आणि वाडी वस्त्यांपर्यंत काँग्रेसची विचारधारा पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं। यावेळी शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेश नाईक यांनी सांगली जिल्ह्यातील काँग्रेस संघटना अधिक सक्षम करण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते डॉक्टर विश्वजित कदम, विशाल पाटील आणि विक्रम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू असल्याचं सांगितलं। सांगली जिल्हा पुन्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बैठकीत अजित ढोले, विक्रम कांबळे, राजेंद्र कांबळे, कांचन खंदारे, विठ्ठलराव काळे आणि रवींद्र कोलप यांनीही आपली मनोगत व्यक्त केली। प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष सुशील गोतपागर यांनी 25 जून 2026 रोजी टिळक भवन येथे अनिरुद्ध वनकर यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकृत कार्यक्रमास जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं। कार्यक्रमाच्या शेवटी शहर जिल्हाध्यक्ष विजयराव आवळे यांनी आगामी काळात अनुसूचित जाती विभागाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देत त्यासाठी प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं। या बैठकीस अनुसूचित विभागाचे महाराष्ट्र सचिव विजयकुमार भोसले, शहर उपाध्यक्ष सूर्यकांत लोंढे, किरण देवकुळे, नामदेव पठाडे, विश्वास यादव, शिवाजी माळी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।